महायुतीमधील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसतंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती। त्याला प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर देत मिटकरी यांच्या तोंडाला आवर घालण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं। दरम्यान आता महायुतीतील नेत्यांमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। मिटकरी यांनी दरेकरांमध्ये गलगीतुरा यावेळी रंगल्याचं पाहायला मिळालं। विधानसभा महायुती एकत्र लढण्याबाबत शंका असल्याचं मिटकरींनी म्हटलंय। मिटकरी यांच्या तोंडाला आवर घालण्याची गरज असल्याचं दरेकरांनी म्हटलंय। मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती जागा लढेल यावर प्रश्नचिन्ह आहे। त्याच्यामुळे पुढे आता एकत्र लढणार आहोत की विभक्त लढणार याबद्दल सर्वात मोठी साशंकता आहे। पण जर अशी वेळ आली की 288 जागेपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आज 43 आमदार आहेत, म्हणजे पत्रकारांच्या अनुषंगाने बोलतो, आणि 2 आमदार अपक्ष आहेत, म्हणजे अशी 45 आमदारांची संख्या आहे। म्हणजे ऑलरेडी आमचे 45 मतदारसंघ तयार आहेत। आणि जर 55 मतदारसंघ आम्हाला भेटले तर आम्हाला ते आमच्या अपेक्षेपेक्षा फार कमी असतील। त्याच्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे, जे भुजबळ साहेबांनी मागच्या वेळेस मागितलं होतं की 80 ते 100 जागा लढवायच्या, आणि आमची मागणी सुद्धा महायुतीमध्ये तशीच आहे। अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे। कारण अमोल मिटकरींना अधिकार दिलाय का, ते अथॉरिटी आहेत काही प्रदेशाध्यक्ष किंवा नेत्यांनी जाहीर करावं, जेणेकरून त्याने घेतलेली भूमिका ही भूमिका अधिकृत आहे असं आम्ही समजू। त्याच्यामुळे अमोल मिटकरीच्या बोलण्याला महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही। माझी अवकात काढणे, माझी लायकी काढणे ह्या गोष्टी त्यांना शोभू शकतात। ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे। मी काय बोललं पाहिजे हा माझा सर्वस्वी अधिकार आहे, आणि माझ्या पक्षाचे नेते मला समज देतील ना, तुम्ही कोण बोलणार आहे। त्याच्यामुळे त्यांनी स्वतःच्या वयाचा मान ठेवावा। ते पण महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य आहेत, मी पण सदस्य आहे। फक्त ते वयाने ज्येष्ठ आणि अनुभवाने ज्येष्ठ असल्यामुळे मी त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देऊ इच्छित नाही। पण जर त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आला तर त्याला उत्तर देणं हा माझा धर्म आहे। त्याच्यामुळे त्यांनी मला शहाणपणा शिकवल्यापेक्षा स्वतःच्या तोंडाला आवर घालणं मला असं वाटतं समयसम्मत ठरेल।